आता सविस्तर बातम्यांवरती एक नजर टाकूयात। महत्त्वाची बातमी समोर येतेय। मटण दुकानांना आता मल्हार सर्टिफिकेट देण्याचा निर्धार हा मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केलाय। मल्हार सर्टिफिकेशन.com च्या माध्यमातून फक्त हिंदू समाजातील मांस विक्रेत्यांना हे सर्टिफिकेट मिळणार आहे। राणेंच्या या निर्णयावरती राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्यात। राणे नवीन बिझनेसमध्ये जात आहेत, त्यांचं अभिनंदन असं आमदार असलम शेख यांनी म्हटलंय। राणेंनी लोकांना दिलेलं वचन बजेटमध्ये दिसत नाही, अर्थसंकल्पावरून लक्ष विचलित करण्यासाठी हा मुद्दा पुढे केला जातोय असंही शेख यांनी म्हटलंय। आमदार रईस शेख यांनी राणेंना टोला लगावलाय। मल्हार सर्टिफिकेट देणं हे सरकारी धोरण आहे का, असाही सवाल रईस शेख यांनी विचारलाय। आता ही सरकार किंवा राणे साहेब नवीन बिझनेसमध्ये जात आहेत, त्यांचं अभिनंदनच आहे। आपल्या संविधानाने सगळ्यांना बोलण्यासाठी किंवा ज्यांना जशी बिझनेस करायची त्यांना तसा अधिकार दिलेला आहे आणि कोणी कोणाला फोर्स करत नाही। स्वतः मनुष्य स्वतः दुकानावर जातो आणि तोच त्याला जे पाहिजे ते घेतोय, कोण कोणावरती फोर्स करत नाही आणि सर्वांना अधिकार आहे आपल्या हिशोबाने। पण हे सर्व प्रकरण आज का? कारण काल जे बजेट झाला, बजेटमध्ये जे लोकांना त्यांनी प्रॉमिसेस केलेले आहे, निवडणुकामध्ये त्यांनी जे लोकांना वचन दिलं होतं की आम्ही लाडके बहिणीचे पैसे वाढवू, आम्ही शेतकऱ्यांचे कर्ज माफी करू, आम्ही तरुणांना नोकऱ्या देऊ, हे सगळं कुठे दिसत नाही या बजेटमध्ये। तर हे सगळं आणायचं आणि लोकांची दिशाभूल करायचं हेच शासनाकडून चालू आहे। आज सन्मान्य मंत्री नितेश राणेजींनी एक वक्तव्य केलेलं आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की एका व्यक्तीला हे ऑप्शन पाहिजे की झटका किंवा हलाल। मी त्याचं समर्थन करतोय, कारण तुम्हाला झटका पाहिजे तर झटका खा, तुम्हाला हलाल पाहिजे तर हलाल खा, त्यात काही बंधन करायची काही गरजच नाही आहे। तर ही काही कॉन्ट्रोवर्सी नाही आहे। प्रत्येक दिवशी येऊन इथे काहीतरी बोलायचा आणि एक कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करायचा ही चांगलं नाही आहे। मला असं म्हणणं आहे की आपल्या देशात डेमोक्रेसी आहे, सर्वांना फ्रीडम आहे, ज्यांना जे खायचं ते खावा आणि मल्हार सर्टिफिकेट पाहिजे तर ते पण घ्या।